आपले प्रतिनिधी सीमा आढे सध्या संजय दीना पाटील यांच्या निवासस्थानी आहेत आणि काय नेमकं तिथलं वातावरण आहे, काय प्रतिक्रिया तिथे मिळतेय का हे आपण जाणून घेण्याचा सीमाकडून प्रयत्न करूया। सीमा, आज या सकाळच्या बातमीनंतर मोठ्या प्रमाणात राजकीय वर्तुळात खळबळ मचली आणि सर्वांचं लक्ष वेधलं गेले ते युबीटीच्या खासदारांकडे। आपण सुद्धा आता संजय पाटील यांच्या निवासस्थानी आहात, काही प्रतिक्रिया मिळतेय का? नक्कीच अनुपमा, खरं तर सकाळपासूनच या बातमीमुळे पुन्हा एकदा ऑपरेशन टायगर हे शिंदेंकडनं राबवलं जाते का असा प्रश्न जो आहे तो उपस्थित केला जातोय आणि ठाकरेंचे खासदार हे शिंदे यांच्या संपर्कात असल्याची पुन्हा एकदा माहिती जी आहे ती समोर येताना पाहायला मिळत आहे। आता ज्यांचं नाव या यादीमध्ये आहे किंवा ज्या खासदारांनी शिंदे यांची भेट घेतली, बैठक पार पडली, ते खासदार आता बाहेर येऊन माध्यमांशी आपली प्रतिक्रिया देताना पाहायला मिळत आहे आणि आम्ही कुठेही जाणार नाही अशी आपली ते बाजू मांडतायत। संजय दीना पाटील यांच्याशी सकाळपासूनच खरं तर संपर्क साधण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातोय, मात्र ते कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देताना पाहायला मिळत नाहीये। मी माध्यमांशी बोलणार नाही, कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही असं ते सांगतायत। आपण सध्या त्यांच्या निवासस्थानाच्या इथे सध्या भांडूपमध्ये उपस्थित आहोत। काही वेळापूर्वीच राजुल त्यांच्या कन्या यांनी त्यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा राजुल यांनी सांगितलं की आतापर्यंत म्हणजे अशी कोणती बैठक झालेली आहे मला याबाबतची कोणतीही माहिती नाही। त्यांना असाही प्रश्न केला गेला की जर एकनाथ शिंदे यांच्या सोबत जाण्याची जर वेळ आली तर जाणार का असाही प्रश्न त्यांना विचारण्यात आला, मात्र त्यांनी यावरती जास्त बोलणं जे आहे ते टाळलेलं आहे। मात्र दीना पाटील यांची नक्की काय, संजय दीना पाटील यांची नक्की काय प्रतिक्रिया आहे, खरं तर हे जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं ठरलेलं आहे। कारण ज्या बातम्या समोर येत आहेत, जी माहिती समोर येते ती अतिशय खळबळजनक आहे आणि यानंतर खरं तर पुन्हा ठाकरे गटामध्ये फूट पडते का, खासदार शिंदे यांच्यासोबत जातात का, हा एक जो प्रश्न आहे तो विचारला जातोय। मात्र आता संजय दीना पाटील जे अतिशय मुंबईमधले खरं तर महत्त्वाचे खासदार आहेत, एक मोठा जनसंपर्क आहे, त्यांना निवडून आणण्यासाठी पक्षाने खरं तर खूप प्रयत्न केलेले होते। त्यांची नक्की काय प्रतिक्रिया आहे, काय नक्की त्यांची बाजू आहे हे खरं तर जाणून घेण्यासाठी आपण सकाळपासूनच त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करतोय, मात्र ते प्रतिक्रिया देत नाहीये। दिवसभरामध्ये काही प्रतिक्रिया निश्चितच आपण त्यांची प्रतिक्रिया मिळवण्याचा प्रयत्न करूया, कारण आजच्या दिवसभरातल्या निश्चितच ही महत्त्वाची घडामोड ठरणार आहे। संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या जनतेचं सुद्धा लक्ष असणार आहे, कारण महाराष्ट्राला अस्वस्थ करणारं राजकारण गेल्या काही वर्षांमध्ये आपण पाहिलेलं होतं। त्यामुळे पुन्हा एकदा अशा प्रकारची अस्थिरता निर्माण होणार का किंवा काही वेगळे बदल काही घडणार का याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे आणि म्हणूनच ही घडामोड अत्यंत महत्त्वाची आहे।